महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केलेले आहेत। आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आलाय। तर मुख्यमंत्र्यांच्या फलटण दौऱ्याआधीच आरोपी कसा काय पकडला जातो असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। तर पुरावे नष्ट करून आरोपी पोलिसांना शरण आल्याचा आरोपही कुटुंबियांकडून करण्यात आलाय। 3 वाजता पोहोचलो। दरम्यान पोलिसांनी बॉडी काढली होती आणि मोबाईल सील केला आहे असं सांगितलं। पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा 11:13 आहे। मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कोणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत आणि म्हणूनच ही आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे। तिची हत्या म्हणजे हत्याच आहे तिची। आता 2 दिवस तो सरेंडर होता। मुख्यमंत्र्यांची तिथे बहुतेक हे होते, बैठक होती, ते फलटणला येणार होते आणि कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग 2 दिवस तो एवढं फिरत राहिला। यांनी 5 पथकं वेगवेगळ्या बाजूला पाठवले, पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले। मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले आणि ते सर्व तयारी करून 2 दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झाले असं आम्ही पाहतो आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत।